सर्वांना सविनय जयभीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या परंपरेतील सर्व महान विचारवंतांना, मातांना अभिवादन करतो. आज शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम चालतात त्यापैकी एका उपक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या वतीनं संविधान दिनाच्या निमित्तानं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अशा या महत्वाच्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ता म्हणून या विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर यांनी मला आमंत्रित केलं. हा खरं तर माझा सन्मान आहे. माझ्या समोर अनेक मान्यवर आहेत आणि त्यांच्या समोर बोलत असताना मला थोडस दबल्यासारखं वाटतंय. इथं PS कांबळे सर आहेत, SD पवार सर आहेत, अनेक मान्यवर आहेत. कारण माझा इतका अभ्यास नाही आहे, तरी सुद्धा मी एक प्रयत्न करतो आहे तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या विषयाच्या संदर्भात माझं जे काही वाचन आहे, माझं काही जे चिंतन आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. खर तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनपूर्वक आदर बाळगणारे सर्व लोक आहोत. पण तो आदर आपण नेमका कोणत्या हेतून बाळगतो आहोत असाही प्रश्न कधी कधी आपल्याला मनात पडतो. ते फक्त माझ्या समाजाचे आहेत असं जर कोणी विचार करत असेल तर तो तितकासा योग्य राहणार नाही. एका व्यापक दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच या भारत देशाला काय दिलेलं आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. बऱ्याच वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मांडणी करत असताना एकांगी मांडणी केली जाते. ते एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी फक्त स्पृश्यांसाठी काम केलं, अशा पद्धतीची मांडणी वारंवार होते आहे. मात्र ती खरी नाही. वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती ही वेगळी आहे की त्यांनी विचार करत असताना, मांडणी करत असताना त्याच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र भविष्यात कसं उभं राहिलं पाहिजे आणि या राष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व स्तरातील जनतेला कशा पद्धतीची वागणूक मिळाली पाहिजे असा एक अत्यंत दूरगामी, दूरदृष्टीचा विचार त्यांनी सातत्याने केला. बाबासाहेब हे समाजाच्या अत्यंत तळच्या स्तरातून पुढे आले. आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जे माग आहेत असं समजलं जात होतं आणि ती वस्तुस्थिती त्या काळात होती. अशा समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. परंतु त्यांनी स्वतःच्या प्रज्ञेला, स्वतःच्या कर्तृत्वाला, बुद्धिमत्तेला अशा पद्धतीची धार दिली, अशा पद्धतीची स्वतःला शिस्त घालून दिली की त्यामुळं बाबासाहेब एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी न राहता संपूर्ण भारतासाठी आदर्श वाटावेत, आपले वाटावेत असे महान दार्शनिक झाले, महान विचारवंत झाले, राष्ट्र निर्माते झाले. आणि म्हणून बाबासाहेबांकडे पाहताना राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दृष्टीने आपल्याला पाहावं लागेल.
जरूर त्यांचा लढा स्वतःच्या समुदायाच्या हक्कांच्या रक्षणासाठी सुरू झालेला होता आणि त्याची गरज होती. गरज काय होती? आपण राज्यघटनेच्याही दृष्टीनं हा विचार करूयात. मुळात राज्यघटना म्हणजे काय आहे? तर एक देश इथून पुढच्या काळामध्ये कोणत्या नीती नियमानुसार, कोणत्या तत्वांनुसार चालेल याची रूपरेखा म्हणजे राज्यघटना. एकूणच या देशाची शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था कशी असेल याच्याबद्दलचे सिद्धांत, याच्याबद्दलची मांडणी म्हणजे राज्यघटना. इथून पुढच्या काळात हा देश एकात्म असेल काय, या देशातील जनतेचं स्तर काय असेल, त्यांचे हक्क काय असतील, त्यांची कर्तव्य काय असतील, याच्याबद्दलची तपशीलवार मांडणी म्हणजे राज्यघटना. आपण असा प्रश्न कराल कदाचित की राज्यघटना नव्हती, आज ज्या पद्धतीचं भारतीय संविधान आहे ते नव्हतं, त्याच्या अगोदर मग काही नव्हतं का? असं काय होतं मग? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसे राज्यकर्ते असतात, या समाजाचे धुरीण असतात, तशा पद्धतीची एक व्यवस्था नांदत असते. भारतावर दीर्घकाळ वैदिक परंपरेचा पगडा होता आणि म्हणून वैदिक परंपरेनं घालून दिलेले नियम हे कायद्याचं काम करत होते. यालाच धर्मसूत्र असं म्हटलं गेलंय, यालाच स्मृती, मनुस्मृतीसारखे ग्रंथ म्हटलं गेलेलं आहे. हजारो वर्ष त्यांचे नियम कायद्यासारखे वापरले जात होते. मध्ययुगीन काळामध्ये याज्ञवल्क्य स्मृती सारखा ग्रंथ आणि मनुस्मृती हे कायद्याचे ग्रंथ म्हणून मानले गेलेले आहेत. याज्ञवल्क्य स्मृतीवर करण्यात आलेली टीका म्हणजे त्याचं केलेलं विश्लेषण, विवेचन हे नंतरच्या काळात वापरण्यात आलंय. ते जवळजवळ पेशवाईपर्यंत तसंच चाललेलं होतं. 1818 पर्यंत, 1 जानेवारी 1818 पेशवाई संपली असं आपण म्हणतो. तर तिथपर्यंत एका बाजूला ही परंपरागत कायद्याची चौकट होती ती चालू होती आणि इंग्रजांच्या काळात त्यांनी वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा शासन लादण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्या अंतर्गत इथली व्यवस्था बदलण्यासाठी काही प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे की दीर्घकाळ इंग्रजांचं राज्य आपल्याकडे होतं आणि देश गुलाम झाला. पण बाबासाहेबांचा लढा हा दीर्घकाळ हजारो वर्ष लादलेल्या गुलामीच्या विरोधात होता. इंग्रजांनी लादलेली गुलामी 300 वर्षांची होती. त्याच्याही पूर्वीपासून इथल्या समाजाला गुलाम बनवण्याची एक व्यवस्था होती आणि तो दीर्घकाळची गुलामी नष्ट करणं हा बाबासाहेबांच्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न होता. 1857चा जो उठाव आहे त्याच्यानंतर 1858ला राणीनं जो जाहीरनामा काढला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा या देशाला एक वेगळ्या पद्धतीचं शासन देण्याची गोष्ट करण्यात आलेली आहे. हा व्हिक्टोरियाचा जाहीरनामा म्हणून ओळखला जातो. त्यांनी हे स्पष्ट केलं की भारतीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतिरिवाज यामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. कायद्यासमोर म्हणजे ब्रिटिश कायद्यासमोर सर्व समान असतील. जाती धर्म वंशाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. भारतात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळेल आणि लोकहिताच्या कार्यांना प्राधान्य मिळेल. पहिल्यांदा कुणीतरी एक धार्मिक चौकटीचा कायदा सोडून वेगळं मांडण्याचा प्रयत्न इथं झालेला तुम्हाला दिसेल आणि तिथपासून टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. खर तर या दरम्यान महात्मा फुलेंनी जे काही स्वतःचं वेगळं
विचार, अत्यंत क्रांतिकारी विचार मांडायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे, स्त्री पुरुष हे उभयता जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र आहेत. किती मोठा विचार आहे हा, की इथली व्यवस्था, मूळची धार्मिक व्यवस्था सगळ्या स्त्री पुरुषांना धर्माच्या, वर्णाच्या, जातीच्या चौकटीत बंदिस्त करते आहे. ते सगळं बाजूला सारून महात्मा फुले असं म्हणतात, स्त्री पुरुष हे उभयता जन्मताच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकाराचा उपभोग घेण्यास पात्र आहेत. एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही. ही परंपरा आहे, आधुनिक भारतातली विचाराची ही परंपरा आहे. आणि मग आपल्याला असं दिसेल की या नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकारे, 1885 पासून आपण काँग्रेस वगैरे म्हणतो, की याच्या नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खूप प्रयत्न झाले. आणि हे प्रयत्न होत असताना इंग्रजांकडून सांगण्यात आलं की तुम्ही स्वतंत्र व्हाल, ठीक आहे, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, तुम्ही देश कसा चालवणार? देश चालवायचा असेल तर तुम्हाला त्याचे काहीतरी नियम बनवावे लागतील, त्याचा काहीतरी घटना बनवावी लागेल, संहिता बनवावी लागेल. आणि मग याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले, वेगवेगळे कमिशन आली आणि त्या कमिशनांच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झालेला. 20 ऑगस्ट 1917 भारताला क्रमाक्रमानं स्वातंत्र्य देण्याचं घोषित झालं. 18 मॉन्टेग्यू चेम्सबर्ग अहवाल आला आणि त्यानं काही प्रमाणामध्ये विशेषतः मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य केलं. या दरम्यान साऊथ बरो समिती ही आलेली आहे आणि निर्वाचन अधिकार कुणाला असायला पाहिजे याबाबत बाबासाहेब या साऊथ बरो कमिटीच्या समोर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. बाबासाहेब या काळामध्ये सक्रिय झालेत. पहिल्यांदा बाबासाहेब शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि सक्रिय झालेले आहेत. त्यांनी तिथं स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ते असावेत अशा पद्धतीची एक मागणी आहे. आणि याच दरम्यान 19ला शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की 20 मार्च 1920ला माणगाव परिषद नंतर झालेली आहे. हे होत असताना शाहू महाराजांना चिंता पडलेली होती की इथल्या सगळा जो मागास वर्गीय समाज आहे आणि अस्पृश्य आहे, यांचं नेतृत्व कोण करेल, यांची बाजू कोण मांडेल. आणि बाबासाहेब आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता माझी चिंता मिटलेली आहे. एक खऱ्या अर्थानं इथल्या सगळ्या या समाजाला पुढारी मिळालेला आहे. या माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी जाहीरपणानं हे सांगितले की तुम्हाला तुमचा खरा पुढारी मिळालेला आहे, हे सांगितलेलं आहे. या नंतरच्या काळात काँग्रेसच्या वतीनं मोतीलाल नेहरू यांची एक समिती नेमण्यात आलेली होती, राज्यघटना कशी असावी याच्या संदर्भात. परंतु त्यांना जे काय अहवाल जाहीर केलेला होता, नेहरू कमिटीचा रिपोर्ट होता, तो कुणालाच मान्य झाला नाही. बाबासाहेबांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. 1937ला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वयस्क मताधिकाराने निवडून आलेल्या भारतीय संविधान सभेद्वारे भारताचे संविधान तयार केले जावे अशा पद्धतीचा एक ठराव झाला. हे सगळं होत असताना बाबासाहेबांची एक लढाई आहे स्वतःची. ती काय आहे? ती लढाई अशी आहे की आम्ही या हिंदूंपासून वेगळे आहोत, कारण हिंदू आम्हाला सामावून घेत नाहीयेत आणि आम्हाला एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे हे इंग्रजांनी मान्य केलं पाहिजे, हे मान्य केलं पाहिजे. आणि मग आमचे प्रतिनिधी
आमचे हक्क, आमचे अधिकार याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली पाहिजे. यासाठी बाबासाहेबांचा मोठा लढा आहे. बाबासाहेब अनेक पातळ्यांवर हे लढे उभारताना आपल्याला दिसतात. एका बाजूला तुम्हाला माहिती आहे की काळाराम मंदिर सारखा मुद्दा आहे, मंदिर प्रवेशाचा, चौदार तळ्याचा आहे. हे कशासाठी? बाबासाहेबांना आपल्या लोकांना मंदिरात घेऊन जायचं होतं असा त्याचा भाग नाही आहे. त्यांना इंग्रजांसमोर हे सिद्ध करायचं होतं की आम्ही हिंदू आहोत, हा हिंदूंचा देव आहे, पण हिंदूंच्या मंदिरात आम्ही जायला लागलो की दरवाजे बंद होतात. आम्ही हिंदू आहोत, पण सार्वजनिक पाणवठ्यावर, तळ्यावर जिथं जनावर जाऊ शकतात तिथं आम्ही गेलो की लाठ्या काठ्या पडतात. त्या काळातल्या काँग्रेसची, त्या काळातल्या धुरीणांची एक दुटप्पी अशा पद्धतीची मांडणी होती की हे आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, हे आमचाच भाग आहे आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही अस्पृश्यांचे पण प्रतिनिधी आम्हीच आहोत. त्यामुळे त्यांना वेगळं प्रतिनिधित्व द्यायचीच गरज नाही. बाबासाहेबांना यासाठी फार संघर्ष करावा लागला की नाही, आम्ही वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी, आणि आम्हाला प्रतिनिधी आमच्यातलाच कोणीतरी असायला पाहिजे. आम्हीच स्वतःचं प्रतिनिधित्व करू शकतो, दुसरे करू शकत नाहीत, ही त्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी ते सतत प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. सायमन कमिशन या दरम्यान आलंय आणि त्यामध्ये भारतातला कुणी प्रतिनिधी नाही म्हणून काँग्रेसनं विरोध टाकला, परत गेलं. पुन्हा ते ऑक्टोबर मध्ये आलेलं आहे 1928ला, आणि त्यावेळेला बाबासाहेब सायमन कमिशनला भेटलेले आहेत. त्यांनी आपल्या गोष्टी तिथं मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालं की कमिशनच्या द्वारे जे काही थोडंफार देण्यात आलेलं होतं, एक स्वतंत्र विचार बाबासाहेबांच्या म्हणण्याचा सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 1932ला पुणे करारापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. गोलमेज परिषदेला बाबासाहेबांना बोलवणं हा फार मोठा विजय आहे, कारण तिथं इंग्रजांनी हे मान्य केलं की तुम्ही एका 6 कोटी, त्या काळातल्या 6 कोटी जनतेचे प्रतिनिधी तुम्ही आहात, हे मान्य केलेलं आहे. आणि हे मान्य करणं ही फार मोठी गोष्ट होती. बाबासाहेबांचं पुढं असं म्हणणं होतं की आमचं प्रतिनिधित्व आम्हीच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही संविधान निर्माण कराल, संविधान समिती निर्माण कराल, तेव्हा तिथंही आमचे तसेच प्रतिनिधी पाहिजेत. पण प्रत्यक्षामध्ये संविधान निर्माण करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये या गोष्टी होऊ शकल्या नाही. बाबासाहेबांचा संविधान सभेमधला जो प्रवेश आहे तो सुद्धा एक अत्यंत ऐतिहासिक आणि संघर्षाचा आहे. लक्षात, बाबासाहेबांना या संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवता आला म्हणून आज आपल्याला एक भारताचं वेगळं चित्र दिसतं आहे. यदा कदाचित बाबासाहेबांना या संविधान सभेमध्ये प्रवेशच मिळाला नसता तर संपूर्ण भारताचं चित्र वेगळं असतं. आणि त्यांनी ते कशा पद्धतीनं साध्य केलं याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. संविधान सभेची मागणी पुन्हा पुन्हा होत होती इंग्रजांकडं, आम्ही संविधान सभा तुम्ही स्थापन करा आणि आम्ही ते करायला तयार आहोत. 1939ला मुस्लिम लीगनं मागणी केलेली आहे की आमच्या संमतीशिवाय संविधान सभा अस्तित्वात आली नाही पाहिजे. 1940ला काँग्रेसचं रामगडला अधिवेशन झालेलं होतं, तिथं त्यांनी संविधान सभेची मागणी केलेली आहे. 42ला क्रिप्स यांनी संविधान सभेच्या निर्मितीच्या बाबत जी समस्या निर्माण झालेली आहे त्याची एक योजना मांडलेली होती, पण ती कुणाला मान्य झालेली नाही. 43ला बाबासाहेबांचं एक भाषण प्रकाशित झालेलं आहे, द कम्युनल डेडलॉक अँड वेट टू सॉल्व्ह इट. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला जो डेडलॉक झालेला आहे, पुढंच जात नाही आहे चर्चेची गाडी, कशा पद्धतीनं व्हावं काय, तर ते काय करता येईल असं.
आणि मग 19 सप्टेंबर 1945 लॉर्ड वेव्हल यांनी घोषणा केली की सरकार शक्य तितक्या लवकर संविधान सभेचे गठन करू इच्छिते, परंतु त्याआधी केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका झाल्यास लोकांचा कल लक्षात येईल. आणि मग त्या काळामध्ये निवडणुका लागल्या केंद्रीय आणि प्रांतीय 45ला. आज जसं आपण म्हणतो की विधानसभा, राज्याची विधानसभा आणि लोकसभा असं आपण म्हणतो, त्या पद्धतीची ती निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये अर्थातच बाबासाहेबांनी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी उभे केलेले आहेत, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला यश म्हणावं तसं आलं नाही. फक्त 2 प्रतिनिधी संपूर्ण देशामधून निवडून आलेले आहेत. मुंबई प्रांतातून बाबासाहेबांसह सगळ्या कुणालाही यश मिळालेलं नाही, फक्त 2 प्रतिनिधी आलेले आहेत. या निवडणुका झालेल्या आहेत. एकूण त्या काळामध्ये 11 प्रांत होते आणि त्यातल्या 8 प्रांतांमध्ये, आता आपण कसं राज्य म्हणतो तसं त्या काळात प्रांत होते. त्या प्रांतामध्ये म्हणजे मद्रास प्रांत होता, बंगाल प्रांत होता, अशा पद्धतीचे जे प्रांत होते त्यातल्या 11 प्रांतापैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. मुस्लिम लीग एक मोठी शक्ती म्हणून पुढे आलेली आहे आणि शेकापला फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत. आणि असं हा निकाल आल्यानंतर लॉर्ड पेथिक लॉरेन्स आणि क्रिप्स अलेक्झांडर यांनी एक योजना पुढे मांडली की आता जे 11 प्रांतातून निवडून आलेले लोक आहेत त्यांनी मतदान करावं आणि घटना समिती गठीत करावी. अगोदर असा विचार होता की घटना समिती लोकांनी मतदान करून निवडावी, परंतु नंतर असं ठरलं की जे निवडून आलेले आहेत त्यांनी मतदान करावं आणि घटना समिती निवडावी. आता बाबासाहेबांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला की आपले तर फक्त 2 प्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी मतदान करून निवडून कसं जायचं. हा एक फार मोठा पेच बाबासाहेबांच्या समोर उभा झालेला आहे. या काळामध्ये असं ठरलं की साधारणतः 10 लाख लोकसंख्येला 1 प्रतिनिधी, अशा पद्धतीनं हिंदूंसाठी आणि जनरल म्हणून 210, मुस्लिमांसाठी 78, शिखांसाठी 4 आणि कमिशनरेट मधून 4 नियुक्त असे 296 प्रतिनिधी, संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी, अशा पद्धतीनं 389 प्रतिनिधींची ही घटना समिती स्थापन होईल. हे ठरलं त्या काळात. आता बाबासाहेबांकडून जे निवडून आलेले 2 प्रतिनिधी होते त्यातले एक आहेत बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल, ते बंगाल प्रांतामधून आलेले आहेत, खुलना परिसरातून तो मतदारसंघ आपण म्हणूया, आणि दुसरे मद्रास प्रांतामधून एन शिवराज, ही 2 माणसं निवडून आलेली आहेत. निवडणुका जाहीर झाल्या, 2च आपली माणसं निवडून आलेली आहेत. बाबासाहेबांनी दिल्लीला आपल्या पक्षाची मीटिंग बोलवली आणि तिथं हे सांगितलं आपल्या सगळ्या पक्षांना की कशा पद्धतीनं या घटना समितीत एक तरी आपला माणूस जाणं गरजेचं आहे. कारण जर आपल्याला आपले हक्क अधिकार कायम स्वरूपी मिळवायचे असतील तर तिथं आपण असणं गरजेचं आहे. हजारो वर्ष यांनीच राज्य केलं, पण यांनी आमच्या पत्रात काय टाकलं हे माहिती आहे. ही राज्यघटना म्हणजे इथून पुढं दीर्घकाळ, शेकडो वर्ष, हजारो वर्ष हा देश कसा चालणार याबाबतचा कायदा आहे, याबाबतचं विधिविधान आहे. आणि ते निर्माण करत असताना जर आपण तिथं नसू तर ते आपल्याबाबत काय भूमिका घेतील. बाबासाहेब प्रचंड चिंतेत होते. त्यांनी 2 एप्रिल 1946 तिथं बैठक बोलावली. 16 मे 1946 म्हणजे बाबासाहेबांच्या बैठकीनंतर खरं तर निवड कशी होणार प्रत्यक्ष घटना समितीची हे डिक्लेअर झालं. आणि बॅरिस्टर मंडल जे आहेत, जोगेंद्रनाथ मंडल, त्यांनी बाबासाहेबांना असं सांगितलं की तुम्ही या आमच्या बंगाल प्रांतातून अर्ज दाखल करा. आम्ही काय करतो की आम्ही तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांना एक
अंधुक असा आशावाद होता की तिथून शक्य म्हणतात मंडल तर कदाचित होऊ शकेल. बाबासाहेब 29 जून 1946 रोजी कलकत्त्याला गेले. 30 तारखेला तिथल्या सगळ्या त्या बंगाल प्रांतातल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावण्यात आली. फरीदपूर, बेरिसाल, खुलना, जसोर, नाडिया, रंगपूर, 24 परगणा असे जे वेगवेगळे जिल्हे होते त्या प्रांतातले सगळे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आज जाणं, घटना समितीत जाणं किती गरजेचं आहे. आणि हे का करावं लागलं हेही लक्षात घ्या, कारण त्यावेळेला पुणे करारात झालेला होता माग 32ला, तेव्हापासून बाबासाहेब काँग्रेस विरोधी आहेत, गांधी विरोधी आहेत, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालेलं होतं. बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांनी या दरम्यान एक वाक्य उद्गारलेलं आहे की आम्ही घटना समितीची दारं आणि खिडक्याच काय पण खिडक्यांच्या वरची तावदानं सुद्धा बंद केलेली आहेत. पाहूया कुठून आणि कसे बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीत प्रवेश करतात. जर या देशातला सर्वात मोठा पक्ष असणारा काँग्रेस त्या काळातला तो जर अशी भूमिका घेत असेल आणि त्याला सगळ्या देशामधून मोठं समर्थन मिळालेलं असेल तर हे किती मोठं दिव्य होतं. घटना समितीत प्रवेश करणं हेच किती मोठं दिव्य होतं. काम करणं ही नंतरची गोष्ट आहे. आत जाणं किती मोठं दिव्य होतं. आणि मग बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांनी प्रयत्न सुरू केले. यांनी हे प्रयत्न सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांना नागेंद्र नारायण रॉय नावाचा तिथला एक अपक्ष प्रतिनिधी निवडून आलेला जो होता रंगपूर मतदारसंघातून, त्यांनी घोषणा केली की मी बाबासाहेबांना मत देईन. 3 अँग्लो इंडियन उमेदवार होते, त्यांनी घोषणा केली की आम्ही बाबासाहेबांना मत देऊ. पण जसं त्या तिघांनी घोषणा केली तसं काँग्रेसचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना सांगितलं, त्यांच्यावर दडपण आणलं की नाही, मतदान त्यांना तुम्ही करायचं नाही. त्या काळामध्ये किरण शंकर रॉय हे बंगाल काँग्रेस वर्किंग कमिटीचे प्रमुख होते. त्या रॉयनी 5 जुलै 1946 ला बैठक बोलवली आणि आपली व्यूहरचना तयार केली की इथून बाबासाहेब निवडून नाही येता कामा नये. त्यासाठी प्रयत्न केले. ठाकूर नावाचा एक उमेदवार होते, त्यांना प्रतिनिधित्व तिकीट दिलं, उभं केलं. हे सगळं होत असताना इकडं काँग्रेसचं मुंबईमध्ये अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. आता अखिल भारतीय अधिवेशन असताना प्रांताचा प्रमुख यायला पाहिजे, परंतु त्या किरण शंकर रॉय यांना निरोप देण्यात आलेला होता, तुम्ही अजिबात इकडे यायच नाही कारण बाबासाहेब तिथून लढायला उभे आहेत, तुम्ही इकडे यायचं आहे, तुम्ही तिथलं सांभाळा. लक्षात घ्या कशी व्यवस्था. आणि हे करत असताना द्वारकानाथ बरुआ, गयानाथ विश्वास यांचा निरोप आला की ते मतदान देऊ इच्छितात. काँग्रेसचे उमेदवार होते, ते देऊ इच्छितात बाबासाहेबांना, पण त्यांना कोंडून ठेवण्यात आलेलं आहे, त्यांना पळवून एका अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. हा जोगेंद्रनाथ मंडल आणि मुस्लिम लीग याच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून त्यांना शोधलं. जिथं होते तिथून त्यांना ते घेऊन आले, जमावानं गेले. म्हणजे हे त्या काळात काय काय घडलं असेल, घेऊन आले. आणि त्यांच्या सोबत असणारे इतरही 2 प्रतिनिधींना सांगितलं की तुम्ही केलं पाहिजे. त्यांनी मतदान नाही केलं, पण यांनी सांगितलं, घेऊन आले. याच काळामध्ये हे सगळं चाललेलं असताना क्षेत्रीनाथ सिन्हा आणि बिरसा सिन्हा हे 2 अनुसूचित जमातीचे जे प्रतिनिधी होते, त्यांनी असा निर्णय घेतला की आम्ही बाबासाहेबांसोबत आहोत. द्वारकानाथ बरुआ यांनी सुद्धा समर्थन दिलं आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला 7 मतं बाबासाहेबांना मिळाली, ज्यातली 4 काँग्रेसची होती, अपक्ष 2 होते आणि एक शेड्यूल कास्ट फेडरेशनचं होतं. बाबासाहेबांचं स्वतःचं मत एकच होतं, त्यांच्या पक्षाचं.
पण अशा पद्धतीनं 7 जणांचा पाठिंबा मिळाल्यामुळं बाबासाहेब निवडून आले आणि त्याच्यासाठी प्रचंड काम बंगाल प्रांतातल्या त्या लोकांना करावं लागलं. तिथं चांडाळ म्हटले जाणारे अनुसूचित जातीचे लोक होते, त्यांना नंतर नमोशूद्राय म्हटलं गेलं. या लोकांनी खूप काम केलं त्या ठिकाणी बाबासाहेबांना निवडून देण्यासाठी आणि बाबासाहेब निवडून आले. 20 जुलै 1946 ला या निवडणुकीचा निकाल लागला. बाबासाहेब 7 मतं मिळवून विजयी झाले असं घोषित करण्यात आलं. बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना ते कळवलं आणि बाबासाहेबांनी 12 ऑगस्टला पत्र लिहिलं इंग्लंडच्या पंतप्रधानांना आणि आपली काय भूमिका आहे ती मांडली. तर अशा पद्धतीनं घटना समितीत प्रवेश झाला. तिथं प्रवेश झाल्यानंतर सुद्धा पुढचं सोपं नव्हतं सगळं कामकाज, कारण मेजॉरिटी कुणाची आहे? काँग्रेसची आहे, आत निवडून येणाऱ्यांची. दुसरा मोठा पक्ष आहे मुस्लिम लीग, तिसरा मोठा घटक आहे संस्थानिकांचे प्रतिनिधी. बाबासाहेब हे एकटे खर तर होते. संविधान सभेच्या बैठका, संविधान सभा तर निवडून आली, त्याच्या बैठका सुरू झाल्या. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली सभा, संविधान सभेची बैठक पहिल्या दिवशी बोलवण्यात आली. पहिल्या दिवशी या सभेसाठी अध्यक्ष पाहिजे म्हणून अस्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. 10 डिसेंबर रोजी कायम स्थायी अध्यक्ष कसा असावा याच्याबद्दलचे नियम पारित करण्यात आले. 11 डिसेंबर रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 13 डिसेंबर रोजी पंडित नेहरूंनी 8 कलमी मसुदा प्रस्ताव जो आहे तो सादर केला आणि त्यानंतर 16 डिसेंबर रोजी त्याच्यावर चर्चा होणार होती. 16 डिसेंबरला त्याची चर्चा सुरू झाली. मुस्लिम लीग बहिष्कार त्यांनी घातला. मुस्लिम लीगनं ह्या सगळ्या कामकाजावर बहिष्कार घातला. संस्थानिकांचे अनेक प्रतिनिधी उपलब्ध नव्हते, हजर नव्हते आणि मग पेच निर्माण झाला. एवढे मोठ्या संख्येनं एक पक्षच नाही आहे, एका वर्गाचे प्रतिनिधीच नाहीत आणि आपण घटना कशी तयार करायला सुरू करणार असा प्रश्न निर्माण झाला. काय करायचं? बॅरिस्टर जयकरांनी स्थगन प्रस्ताव आणला की त्यांचं मन वळवूया, त्यांच्या बाबतीत काय करायचं ते ठरवूया, त्यांच्या परोक्ष त्यांना न घेता आपण आपलं कामकाज चालू ठेवणं योग्य नाही, हा त्यांचा भावार्थ होता. त्याच्यावर चर्चा सुरू झाली. अर्थातच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते. त्यांनी विरोधात संघर्षाची भाषा सुरू झाली. त्यांना यायचं नसेल तर त्यांना न घेता आपण काम सुरू करू शकतो वगैरे चर्चा सुरू झाली. 17 डिसेंबर रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या स्थगन प्रस्तावाच्या अचानक अध्यक्षांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं बोलण्यासाठी. बाबासाहेबांचं ते भाषण म्हणजे त्यांच्या एकूणच कारकिर्दीतल्या अत्यंत उत्कृष्ट भाषणांपैकी एक. बाबासाहेबांची एकूणच घटना समितीमधली 3 भाषणं फार गाजलेली आहेत. त्यातलं पहिलंच भाषण जे आहे ते प्रचंड गाजलेलं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब उठले. बाबासाहेब म्हणाले की त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की मला असं वाटलं होतं की कदाचित माझा नंबर उद्या येईल, कारण माझ्या अगोदर बोलणारे 20-22 लोक होते आणि त्यामुळे मी पुरेशी तयारी न करता आलेलो आहे. मला तयारी करून यायला आवडलं असतं आणि बोलायला आवडलं असतं. दुसरी गोष्ट, मला अध्यक्षांनी 10 मिनिटच बोलायला दिलेली आहे. त्या 10 मिनिटात मी कसं काय हा विषय मांडू शकणार? आणि मग 8 कलमी जो काय प्रस्ताव मांडलेला आहे नेहरूंच्याकडून त्याच्यावर त्यांनी थोडं भाष्य केलं. ते म्हणाले की नेहरू एक समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी माझी निराशा केलेली आहे. बाबासाहेबांचा रोख असा होता की शेती आणि उद्योगाचं राष्ट्रीयकरण याबाबत काहीतरी त्यामध्ये असेल, पण त्याबाबतचं काही नाही. जे समाजवादी लोकांचा आग्रह असतो हे सगळं या सगळ्यावर म्हणजे शेतीवर आणि उद्योगावर
ही देशाची मालकी, राष्ट्राची मालकी असली पाहिजे, ह्यासाठी समाजवादी लोकांचा आग्रह असतो. आणि समाजवादी असणाऱ्या नेत्यानं जो प्रस्ताव ठेवला त्यामध्ये ते नाहीये. बाबासाहेबांचा रास्त आक्षेप होता या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं बोलल्यानंतर त्यांनी काही जो स्थगन प्रस्ताव होता त्याच्या संदर्भात काही मांडणी केली. खर तर बाबासाहेबांना न ओळखणारे परंतु बाबासाहेबांना प्रखर विरोध करणारे खूप लोक त्या संविधान सभेमध्ये होते. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की चला आता ह्या आंबेडकरांची मजा पाहता येईल, त्यांची हुर्यो करता येईल, ते आता पेचात सापडलेले आहेत, त्यांनी पाठिंबा दिला तर, त्यांनी स्थगन प्रस्तावाला पाठिंबा दिला तर ते मुस्लिमांच्या बाजूचे आहेत असं होईल, विरोध केला तर काँग्रेसच्या विरोधक या घटना समितीच्या विरोधात आहेत असं होईल. अशा पद्धतीची भावना, एक अत्यंत त्याचं वर्णन काही अभ्यासकांनी करून ठेवलेले आहेत की एक धोक्याच्या वेळेला ते उभे होते बोलायला. पण बाबासाहेबांनी त्यावेळेला जे काही मत मांडलेलं आहे ते त्याचा अंश मी इथं उद्धृत करतो. ते बाबासाहेब असं म्हणालेले आहेत, मी हे जाणतो की आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत. आपण युद्धस्थ प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत आणि मी कदाचित असेही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व असूनही जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून रोखू शकणार नाही, अशी माझी पक्की धारणा आहे. आपल्या सर्व जाती पंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एक संघ लोक आहोत, याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. भारताच्या फाळणी करता मुस्लिम लीगने आंदोलन उभारले असे म्हणताना मला कोणताही संकोच वाटत नाही. असे असले तरीही एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचे दर्शन होईल, त्यांना याची जाणीव होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म अखंड भारत हा त्यांच्याकरिताही अधिक योग्य आहे. बाबासाहेबांचे हे विचार ऐकताच प्रचंड टाळ्या, प्रचंड आनंदाचे उद्गार काढले गेलेले आहेत. इतकं की बाबासाहेबांचं ते भाषण झाल्यानंतर अनेकांची मतं पालटली की अरे आपण काय समजत होतो या माणसाला, हा माणूस फक्त एका संकुचित वृत्तीचा नाही आहे, एका विशिष्ट वर्गाचा विचार करणार नाही, हा देश उद्या कसा उभा राहील याचा विचार करणारा हा माणूस आहे. हे त्या भाषणानं सिद्ध झालं आणि त्या भाषणामुळं बाबासाहेबांच्याकडं बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला. बाबासाहेबांच्यावर एक एक जबाबदाऱ्या देण्यात आल्या, काही कमिट्यांमध्ये त्यांना घेण्यात आलं. त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग, त्यांचा दृष्टिकोन ह्या सगळ्याचा उत्तम परिचय सभागृहाला. कसं असतं बघा की आपण विद्यापीठाच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहोत. आपण बऱ्याच वेळेला सेमिनार्स वगैरे न जात असतो, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल वगैरे. दुर्दैवानं आपल्याला बघायला मिळतं की स्टेट लेवलला ज्या पद्धतीचा पेपर असतो संशोधनाचा तोच इंटरनॅशनलला असतो. ह्या सगळीकडे एक वाईड अँगल पाहिजे बघण्याचा, याची जाणीवच आपल्याला नसते. बाबासाहेब महाराष्ट्रात होते, मुंबई सारख्या ठिकाणी राहत होते, पण विचार करताना मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय याचा विचार करत होते. फक्त राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय याचा विचार करत होते. आणि त्याच्यामुळं त्यांचं सगळी मांडणी ही जागतिक स्तरावर वेगवेगळ्या विचारवंतांनी काय काय भूमिका घेतलेली आहे, वेगवेगळ्या राज्यघटना कशा आहेत, त्यांची कलमं कशी आहेत, या सगळ्याचा विचार करून त्यांची मांडणी होती. आणि आपल्याला आपला देश एक वेगळा आहे, तो खंडप्राय आहे, अनेक जाती, अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक भौगोलिक विभाग, ह्या सगळ्यांनी आपण अशा पद्धतीनं एकत्र आलेलो आहोत. ही सगळं विविधता असतानाही आपण एक आहोत, आपल्यासाठी काय असायला पाहिजे, हा व्यापक दृष्टिकोन खूप कमी लोकांना होता. प्रत्येकानं असं वाटत होतं आपल्याला काय हवं आहे. बाबासाहेब असा विचार करत होते, हा देश कसा उभा राहायला पाहिजे. आणि मग त्यांना
हे सगळं काम बघितल्यानंतर घटना समिती मसुदा समितीच्या सदस्य म्हणून, नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. हे सगळं करत असताना बाबासाहेब अहोरात्र झटत होते. बाबासाहेब अनेक गोष्टींसाठी आग्रही होते. अगोदरच्या गोष्टींसाठी आग्रह होते. कोणत्या गोष्टींसाठी? 4 गोष्टींसाठी बाबासाहेब अगोदर आग्रही होते. प्रौढ मताधिकार नंबर 1 ची गोष्ट. तुम्हाला माहिती असेल की जगभर अनेक देशांमध्ये, उदाहरणार्थ इंग्लंड, अमेरिका अशा सारख्या देशांमध्ये सगळ्यांना एका विशिष्ट वयानंतर मताचा अधिकार मिळाला असं झालेलं नाही. स्त्रियांना मताचा अधिकार बऱ्याच ठिकाणी देशांमध्ये नव्हता. भांडून मिळवावं लागलेलं. आम्हाला अधिकार द्या, स्त्रिया रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि अधिकार मिळालेले. प्रौढ मताधिकार अनेक देशांमध्ये अनेक समूहांना भांडून मिळवावं लागलेला आहे. बाबासाहेबांनी ची ही मागणी होती की प्रौढ मताधिकार मिळावा. मग प्रौढ मताधिकार नव्हता तर कसा मताधिकार होता त्या काळात, जुन्या काळात आपले ठरायच्या अगोदर? तर तो होता जो मॅट्रिक पर्यंत शिकलेला आहे किंवा जो इन्कम टॅक्स भरतो आहे, विशिष्ट वर्गातून येतोय, तो मतदान करेल. असं झालं तर बाबासाहेबांनी त्यावेळेला इंग्रजांसमोर साक्ष देताना सांगितलंय की मुंबई प्रांतामध्ये फक्त 6 लोक मॅट्रिक आहेत आणि 1 पदवीधर आहे. आमच्या प्रतिनिधी अस्पृश्य समाजाचे 7 लोकांनाच फक्त मताचा अधिकार असणार काय? बाबासाहेबांची मांडणी होती प्रौढ मताधिकार मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट की आमच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ का पाहिजे होता? त्याचे कारण होतं की आमचे प्रतिनिधी उभे राहतील आणि त्याला आमचेच लोक मतदान करतील. मग खऱ्या अर्थानं आमचे प्रतिनिधी निवडले जातात. साधी सरळ गोष्ट आहे. ती हाणून पाडण्यात आली. पुणे करारातून ते गेलं, जे मिळालं होतं ते गेलं. पुणे करारामधून ते गेलं, पुणे करारामधून हे हाणून पाडण्यात आलं. पण बाबासाहेबांनी ते करत असताना अत्यंत दुःखानं पुणे करार त्यांनी केलेला होता. परंतु तरीही आपल्या समाजाचं हित कसं होईल हे पाहण्याचा, हे जपण्याचा आटोकाट प्रयत्नही त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. ही दुसरी गोष्ट होती. तिसरी गोष्ट काय होती? म्हणजे आमचे प्रतिनिधी असतील, आमचेच प्रतिनिधी आमचेच लोक हे करतील अशा पद्धतीचं. तर ह्या सगळ्याची तरतूद बाबासाहेब राज्यघटनेत करण्याचा काही प्रयत्न करत होते काय? त्याची मागणी करत होते ते सगळं राज्यघटनेत आलं का? तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ते येऊ शकलेलं नाही. बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ हवे होते, ते काय आले नाहीत. राखीव मतदारसंघ आले. लक्षात ते आले नाहीत, ते येऊ शकले नाही. पण प्रौढ मताधिकार मात्र आला. आणि ज्या दिवशी प्रौढ मताधिकाराचा नियम 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हे मंजूर झाला, त्या दिवशी त्यांचा जो स्वीय सहाय्यक आहे नानकचंद रत्तू यांना लिहून ठेवलेला आहे. त्यांनी आठवणी, अनुभव लिहून ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की संध्याकाळी उशिरा नेहमीप्रमाणे बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांच्याकडे नानकचंदांनी पाहिलं. ते म्हणाले, बाबासाहेब खुश दिसतायत. म्हणजे बाबासाहेब कसं काय, तुम्ही आज आनंदी दिसताय? तो म्हणा, होय, आज मी फार क्रांतिकारक असा निर्णय घेऊन आलेलो. काय निर्णय आहे? त्यांनी सांगितलं 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. म्हणजे काय? तर 1 माणूस आणि त्याला 1 मत द्यायचा अधिकार आहे, त्याची किंमत 1च असणार आहे. म्हणजे इतका मोठा निर्णय का? होय. बाबासाहेब म्हणाले, होय, खरोखर हा फार मोठा निर्णय आहे. आणि ज्या दिवशी आमच्या समाजाला आमच्या मताचं मूल्य कळेल त्या दिवशी आमचा समाज हा शासनकर्ता होईल. लक्षात घ्या, ही फार महत्वाची गोष्ट होती. बाबासाहेबांनी ती केली, करून दाखवली. कारण या देशातल्या राष्ट्रपतीलाही एकच मत द्यायचा अधिकार आहे. टाटा, बिर्ला, अंबानीला पण एकच मत द्यायचा अधिकार आहे. आणि आपल्या गावात असणाऱ्या एका हमालाला, एखाद्या अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे. या मताची किंमत एकच आहे, त्यामध्ये कुठेही तफावत नाही. आणि म्हणून मी नेहमी बाहेर जेव्हा सांगत असतो तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगतो की खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीवर असणाऱ्या माणसाला आज जी किंमत आहे ती कशामुळे आहे? आज राज्यकर्ते किंवा अधिकारी त्यांच्या समस्या, अडीअडचणी ऐकून घेतात. ते का घेतात? त्याचं एकमेव कारण आहे, ते मतदार आहेत.
जर वाड्या वस्तीवरची माणसं मतदार नसती तर तिथं पाणी मिळतंय की नाही बघायला कुणी गेलं नसतं, हे लक्षात. तुम्ही मतदार नसतात तर तुम्ही कितीही माझ्या दारात या, मी तुमच्याकडे ढुंकून बघितलं नसतं. किती मोठी गोष्ट आहे बाबासाहेबांनी केलेली. तर हे सगळं बाबासाहेबांनी त्या दरम्यान केलं. हे सगळं करत असताना देश स्वतंत्र झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदरच बंगाल प्रांताची फाळणी होणार हे निश्चित झालं. ती फाळणी झाली आणि बाबासाहेबांचा तिथून जे प्रतिनिधित्व होतं ते रद्द झालं. बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले तोच भाग खुलना पाकिस्तानमध्ये गेला. बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व रद्द झालं. अशा वेळेला जे घटना समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाळासाहेब खेर, त्या काळातल्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री, त्यांना पत्र पाठवलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की मुंबई प्रांतातून रिकाम्या झालेल्या जागेवरून डॉक्टर आंबेडकरांना त्वरित पाठवून द्या, आम्ही त्यांची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो आहोत. बॅरिस्टर जयकर यांनी तिथून राजीनामा दिलेला होता आणि त्या ठिकाणी एक जागा रिकामी झालेली होती. या घडामोडी कशा घडतायत बघा. एका बाबासाहेबांच्या विरोधकानं नंतर म्हणजे हे घटना समितीच्या अध्यक्ष, मसुदा समितीचा अध्यक्ष वगैरे निवडल्यानंतर बाबासाहेबांच्या विरोधकानं पटेलांना विचारणा केली होती की का म्हणून तुम्ही या माणसाला मसुदा समितीचा अध्यक्ष केलं. पटेल असं म्हणतात की घटना निर्मितीतलं तुम्हाला काय कळतंय. आम्ही एका सर्वोत्तम माणसाची निवड घटना मसुदा समितीच्या प्रमुखपदी केलेली आहे. जे बॅरिस्टर वल्लभभाई पटेल असं म्हणत होते की आम्ही दारं, खिडक्या आणि तावदानं सगळीच बंद केलीत, कुठून कसे येतात, तेच बॅरिस्टर पटेल असं म्हणतायत की आम्ही सर्वोत्तम माणसाची निवड केलेली आहे. काय बाबासाहेबांनी काम केलं असेल, काय स्वतःची गुणवत्ता दाखवली असेल, कशा पद्धतीनं झालेलं असेल. आणि मग काँग्रेस म्हणजे मुंबई प्रांतातून पुन्हा बाबासाहेब निवडून आले, देश स्वतंत्र झाला. आणि यानंतर ही घटनेचं समजा सगळं कामकाज पूर्ण होत असताना त्यांचं दुसरं एक महत्वाचं भाषण जे या घटना समितीत झालंय ते 4 नोव्हेंबर 1948 आहे. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अनेक गोष्टींवर, म्हणजे खरं तर हे संविधान काय आहे, याची तत्व काय आहे, याच्यावर खूप चांगला प्रकाश टाकलेला आहे. जे प्रश्न बाबासाहेबांची तुम्ही संपूर्ण लेखन आणि शैली जर बाकीतली बारकाईनं तर तुम्हाला एक असं जाणवेल, ते लिहित असताना सुद्धा मी जे लिहितोय याच्यावर काय प्रश्न विचारले जातील याचा विचार बाबासाहेब अगोदर करायचे आणि त्याची उत्तरं दुसऱ्यांना प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच देऊन ठेवायचे. समजून घ्या, ही फार महत्वाची गोष्ट आहे की मी जे काही मांडणी करतोय त्याच्यावर काय टीका होईल याचा विचार पहिल्यांदा ते करायचे आणि ते सुद्धा अगोदर मांडून ठेवायचे. हे बाबासाहेब आहे. वन मॅन आर्मी असं त्यांचं वर्णन करतायत. आणि ही आर्मी पण कशी आहे, शस्त्रांना नाही लढलेली, पेननं लढलेली आहे, मस्तकाने लढलेली आहे. हजारो वर्षाची परंपरा ज्यानं स्वतःच्या फक्त बौद्धिक सामर्थ्यावर बदलून टाकली ते बाबासाहेब आहेत. आणि हे करत असताना बाबासाहेब हे यामध्ये अनेक गोष्टींवर भाष्य करतायत. कारण जी टीका होत होती, घटना कशी झालेली आहे, घटनेला खूप वेळ लागला, तर बाबासाहेबांनी सांगितलं काय वेळ लागला ते सगळं सांगितलंय. किती बैठका झाल्या, किती दिवस लागले, 11 त्यामध्ये अधिवेशनं झाली, इतके दिवस आम्ही काम केले, सगळं सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यांनी वेगवेगळ्या देशाच्या घटना, त्याला लागणारा वेळ, तौलनिक सगळी मांडणी केलेली आहे. आपली एकूण शासन पद्धती कशी असेल, अमेरिकेची कशी आहे, आपली कशी असणार,
तुलना केलेली आहे. तिथं अध्यक्षीय पद्धत आहे, आमच्याकडे राष्ट्रपती असणार, राष्ट्रपती नामधारी असणार, तिकडे अध्यक्ष प्रमुख आहे, अध्यक्षाच्या हाताखाली सचिव आहेत. इथं आपल्याकडं राष्ट्रपती हा नाममात्र आहे, पण कार्यकारी मंडळ हे प्रमुख आहे. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळ त्यांच्या हाताखाली आहे आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीच्या गोष्टी राष्ट्रपतींनी करायच्या. इथं सचिव नाही आहे, अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष आहे, सचिव आहे आणि संसदेला तू जबाबदार नसल्यासारखा वागतो. तुम्ही आज पण पाहता अमेरिकेत काय चाललेलं असतं, अध्यक्ष सभागृहाला जबाबदार नसल्यासारखा वागतो. इथं तसं असणार नाही. इतका बारकाईचा विचार तुम्ही ते भाषण आवर्जून वाचा. 4 नोव्हेंबर 1948 बाबासाहेबांचं किती बारकाईचा विचार त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केली. संघ आणि राज्य यांचे संबंध कसे असतील, संघ बळकट. बाबासाहेबांनी संघ आणि राज्य यांच्या संबंधांविषयी खूप लिहिलेलं आहे. का लिहिलंय? गरज होती. संघ बळकट असायला पाहिजे, हे युनियन असायला पाहिजे की फेडरेशन असायला पाहिजे. 2 शब्द एक सारखेच वाटतात, पण हे युनियन आहे, फेडरेशन नाही आहे, युनियन आहे. अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेब करतायत. कारण हे वेगवेगळे राज्य, त्यांना स्वतःचे काही अधिकार आहेत त्या क्षेत्रीय मर्यादेमध्ये, पण बळकट हे केंद्र असणार आहे. ह्या सगळ्याचा तपशील त्यांनी मांडलेला आहे. यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत. मार्गदर्शक तत्वांचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. संविधानामध्ये कशा पद्धतीनं बदल करता येतील तेही सांगितलेलं आहे. संशोधन ज्याला म्हणतो, हे लवचिक ठेवण्याचा हेतू त्यांनी सांगितलेला आहे. इतका बारकाईचा विचार. संविधानामध्ये एखादं मंजूर करायचं असेल म्हणजे निर्माण करत असताना संविधान सभेत, तेव्हा साध्या बहुमतानं ते मंजूर होत होत. पण आता जर संविधानात बदल करायचा असेल, तर एखादी तरतूद करायची असेल तर 2/3 बहुमतानं ते मंजूर करावं लागतं. आपल्याला माहिती, त्या दोन्ही सभा, राज्यसभा लोकसभा यांच्यामध्ये, आणि राज्याशी संबंधित असला तर सगळ्या राज्यसभांमध्ये हे सगळं आपल्याला मंजूर करून घ्यावं लागतं. हे असं का? याचंही उत्तर बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की संविधान सभा ही खास संविधान निर्माण करण्यासाठी आहे, त्याचे दुसरे स्वार्थ नाही आहेत. आणि उद्या असणारी संसद ही वेगवेगळ्या स्वार्थाने युक्त असणार आहे आणि बहुमत मिळालं की सगळं बदलू असं म्हणणारे लोक येतील. तसं होऊ नये म्हणून पुढची तरतूद वेगळी. जेव्हा संविधान निर्माण करत होते तशीच तरतूद पुढे असती तर किती वाईट अवस्था झाली असती. आपण विचार करण्याची गोष्ट आहे. हे सगळे बारकावे त्यांनी त्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्यांनी या संविधानाचं महत्व सांगताना असं म्हटलंय, मला वाटते हे संविधान कार्यप्रवण आहे, लवचिक आहे आणि या देशाला एकसंघ, एकात्म ठेवण्यासाठी समर्थ आहे. शांतता काळात आणि युद्धजन्य परिस्थितीत हे संविधान या देशाला एकसंघ, एकात्म ठेवण्यास समर्थ आहे. खरोखरच मी असे म्हणू इच्छितो की जर प्रस्तावित संविधानांतर्गत काही चुकले तर आपल्याकडे वाईट संविधान म्हणून ते चुकले असे म्हणता येणार नाही, तर आपणास असे म्हणावे लागेल की माणूसच अधम आहे. बाबासाहेबांनी संविधानाचं केलेलं समर्थन, भलामण हे या पद्धतीचं आहे. हे संविधान तुम्हाला शांततेत आणि युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा एकसंघ ठेवेल. आणि हे आपण अनुभवतो. एक दिवस आधी भारताच्या 1 दिवस आधी पाकिस्तान स्वतंत्र झाला, पण पाकिस्तान ज्यांनी धर्माला महत्व दिलं तो देश एक राहू शकला नाही. बांगलादेश वेगळा झाला. आणि हा आपला भारत एवढा मोठा, अनेक जाती, अनेक पंथ, अनेक भाषा असं असताना अखंड राहिला. हे या संविधानानं दिलेलं आहे, हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, हे याचं मोठेपण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे वेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन आपल्याला करायला पाहिजे. आणि शेवटी 26 नोव्हेंबरला 1949 हे जेव्हा संविधान सादर करायचं होतं, त्याच्या अगोदर एक जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये 25 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी आपली भूमिका पुन्हा एकदा मांडलेली आहे.
ही जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्यांनी आपलं एकूण सगळं कामकाज कसं चाललं, काय चाललं हे सगळं सांगितलंय. पण ते सगळं सांगत असताना बाबासाहेबांनी सांगितलंय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की उद्या आपण काय होणार आहोत, आपण राजकीय दृष्ट्या सगळेजण समान असणार आहोत, परंतु वस्तुस्थिती अशी असेल की आर्थिक आणि सामाजिक पातळीवर समाजात विषमता असेल. जर ही विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर झाला नाही तर ज्यांच्या वाट्याला ही विषमता आलेली आहे ते लोक बंड करतील, ते लोक ही सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करतील. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की फक्त राजकीय समता आणून उपयोगाची नाही, राजकीय समानता आणून उपयोगाची नाही, तर आर्थिक आणि सामाजिक समानता सुद्धा प्रस्थापित केली पाहिजे. बाबासाहेबांच्या या घटनेनं आपल्याला काय दिलंय? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय असं आपण म्हणतो. हे कुठून घेतलं? बऱ्याच जणांना असं वाटतं फ्रेंच राज्य क्रांतीमधून घेतलं. बाबासाहेबांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मी हे बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जी आहे ते बुद्धांकडून मी घेतलेली आहेत असं बाबासाहेब म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि याला आडकाठी आणणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं ही काळाची गरज आहे. कोणत्या गोष्टी आडकाठी आणतात? जात आणि जातीय अहंकार ही गोष्ट तुम्हाला राष्ट्र म्हणून निर्माण होण्यापासून आडकाठी आणते. आपण फार दुगले लोक आहोत असं बऱ्याच वेळेला असं वाटतं. म्हणजे दोन भूमिका घेणारे लोक, एका बाजूला जात पण प्रिय आहे आणि एका बाजूला माझा देशावर फार प्रेम आहे, मी राष्ट्रभक्त आहे. हे दोन्ही कसे एकत्र असेल? हे दोन्ही एकत्र असणार नाही. बाबासाहेबांनी ही अडचण सांगितलेली होती. म्हणून बाबासाहेबांनी खेड्यांवर त्या काळातल्या खूप टीका केलेली आहे. या घटना समितीच्या भाषणांमध्ये तुम्हाला आली आहे. खेडी ही जातीयवादाची डबकी आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. कारण इथं जातीच्या पलीकडे जाऊन माणूस बघितलाच जात नाही आणि खेडी स्वयंपूर्ण होती असं जरी तुम्ही काही विद्वान लोक मानत होते तेव्हा सांगत होते ना बरेच लोक. अनेक राज्य आली, अनेक आक्रमक आले गेले, पण खेड आहे तसं राहिलं, ते स्वयंपूर्ण होतं, त्याच्यावर नाही परिणाम झाला. खेड्यांनी काय केलं? खेड्यांनी काय आपल्या लोकांना, आपल्या गाईगुरांना, आपल्या स्त्रियांना, आपल्या पोराबाळांना वाचवलं. राज्य कुणाचं पण येऊ. ही राष्ट्र म्हणून उभं राहण्यासाठी चांगली गोष्ट आहे का? हा बाबासाहेबांचा सवाल. मला माझं गाव वाचवायचं आहे, देशात काय का होईना, असा विचार चांगला आहे का? हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे सगळं सांगत असताना बाबासाहेब ह्या सगळी मांडणी करत असताना तुम्हाला असं दिसेल की त्यांनी जे अथक प्रयत्न केले त्या सगळ्याच प्रयत्नांना यश मिळालं असंही नाहीये. त्यांना हिंदू कोड बिल आणायचं होतं, ते आणू शकले नाही. बाबासाहेबांनी पहिले कायदा मंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु घटना निर्माण करणाऱ्या या माणसालाच हिंदू कोड बिल जे त्यांनी सादर केलेलं आहे ते स्वीकारलं गेलेलं नाही. ह्या वास्तवाला सामोरं जावं लागलं. आणि बाबासाहेब त्या मुद्द्यावर की जो मुद्दा खरं तर इथल्या हिंदू समाजातल्या विशेषतः स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य आणि जास्त अधिकार देणारा हिंदू कोड बिलाचा होता, त्या महिलांसाठी त्यांनी हे त्याग केला. दुसरी गोष्ट होती की मागासवर्गीय लोक कोण हे ठरवण्याच्या संदर्भात, म्हणजे आज म्हणतो ओबीसी, मागासवर्गीय याचा अर्थ ओबीसी, हे लक्षात घ्या. मागासवर्ग जिथं जिथं मागासवर्गीय असा शब्द येईल तिथं ओबीसी, आणि अनुसूचित जाती येईल तिथं मग एससी, अनुसूचित जमाती आलं की एसटी, असा त्याचा तो खरा तर अर्थ आहे. बाबासाहेबांनी हे ओबीसी कोण आहेत हे एकदा सिद्ध झालं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी प्रावधान केलं पाहिजे, घटनेत लिहून ठेवलं होतं, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. नेहरूंच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि त्याच्यासाठी चाललेला पत्रावर होता. त्याही कारणासाठी राजीनामा जो दिलाय त्याच्यामध्ये ही दोन महत्वाची कारणं सांगितलेली आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी बघा कसा काळ आहे, त्यांना मिळालेलं मंत्रीपद दुसऱ्या कुठल्याही कारणानं लाथाडलेलं नाही. मला पद मिळत नाही, पैसा मिळत नाही वगैरे असं नव्हे.
मी जे म्हणतोय इथल्या समाजाच्या भल्याचं ते तुम्ही मान्य करत नाही आणि म्हणून मी मंत्रीपद नाकारतोय. आज मी निवडून न येऊ पण मला मंत्रीपद द्या असं म्हणणारे लोक आहेत, असं म्हणणारे लोक आहेत आणि हे दुर्दैव आपलं. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी हा किल्ला लढवलेला आहे तो अतुलनीय असा आहे. बाबासाहेब आपल्याला समजून घ्यायचं असतील आणि त्यांचं राज्यघटनेच्या प्रती असणारं योगदान समजून घ्यायचं असेल तर ते आपल्याला अजून एका पातळीवर विचार करावा लागेल. ही कोणती पातळी आहे? आता इथं असणारे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयाचे असतील. आपण नेहमी असा विचार करतो राज्यघटना म्हणजे राज्यशास्त्राचा भाग आहे. मी मराठीचा प्राध्यापक आहे, मी काय विचार करणार मराठीचा आणि त्याचा काय संबंध आहे? शक्यता असं होण्याची शक्यता. सायन्सचा एखादा विद्यार्थी म्हणून सायन्सचा आणि राज्यघटनेचा काय संबंध आहे? पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा देश ज्या ग्रंथाच्या आधारे चालतोय तो हा संविधानाचा ग्रंथ आहे. हा देश चालतोय या ग्रंथाच्या आधारे. हा देश जर चालत असेल तर या देशातली सगळी शिक्षण व्यवस्था पण याच्याच आधाराने चालते. शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही 10 मूल्य दिलेली आहेत तीही याच राज्यघटनेने दिलेली आहेत. त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, स्त्री पुरुष समानता आहे. तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात या राज्यघटनेनं काय प्रावधान केलंय याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही? मुद्दा काय? जो तुमचा विषय इतिहास, इतिहासाबाबत यामध्ये काय भूमिका आहे? राज्यशास्त्राबद्दल काय भूमिका आहे? अर्थशास्त्राच्या दृष्टीनं राज्यघटना जर बघितलं तर काय दिसतं? भाषेच्या दृष्टीनं जर मी बघितलं तर काय मला दिसतं? याचा मला विचार करावा लागेल. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मांडणी जेव्हा कराल, अभ्यास जेव्हा कराल, संशोधन जेव्हा कराल तेव्हा तुमच्या संदर्भामध्ये कशाचा तुम्ही आधार घेऊन तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये एक संविधान पण असू द्या. मी संविधानाचा आधार घेऊन ते लिहितो, लक्षात हे असू द्या. बऱ्याच वेळेला थोडस 1-2 मिनिटांचं विषयांतर होईल. बऱ्याच वेळेला मी राखीव जागांच्या संदर्भानं चर्चा करतो, बोलतो आणि जे लाभार्थी आहेत ते सुद्धा चर्चा करताना घाबरतात किंवा समर्थन करताना राखीव जागांचं घाबरतात. ते जरासं दबक्या आवाजात, मागच्या आवाजात असं का? मी असं म्हणतोय की मी जेव्हा राखीव जागांचं समर्थन करत असतो तेव्हा मी राज्यघटनेचं समर्थन करतो, कारण राज्यघटनेनं ते दिलेलं आहे. आणि जो विरोध करतो तो राज्यघटनेला विरोध करतोय. आवाज खणखणी कोणाचा पाहिजे? जो राज्यघटनेचं समर्थन करतोय त्याचा पाहिजे. जो राज्यघटनेला चुकीचं म्हणतोय त्याचाच आवाज खणखणीत जोरात सगळीकडे दिसतोय आणि जे त्यांचं समर्थन करायला पाहिजे त्यांचा आवाज दबका दिसतोय. असं का व्हायला हवंय? त्याचं असं होतंय त्याचं कारण आपण राज्यघटनेकडे या वेगवेगळ्या अँगलनं पाहत नाही आहोत. बाबासाहेबांनी काय केलंय? मग या सगळ्याचा परिणाम काय झाला? बाबासाहेबांनी जे त्यांना साध्य करायचं होतं, खरं तर त्यांचं भूमिका मर्यादित होती. त्यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटलेलं आहे, मला म्हणजे ज्या वेळेला त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं त्यावेळेला त्यांनी विचार केला, अरे मला हे खूप आश्चर्याचा हा धक्का आहे की तुम्ही माझी निवड या पदासाठी केली. कारण त्यांना असं वाटत होतं की हे सगळे माझे विरोधक आहेत, कारण आपण भूमिका घेऊनच आत आलोय की मी एका विशिष्ट वर्गाच्या हितांचं रक्षण करण्यासाठी मी आत आलो आणि हे म्हणतायत की आंबेडकरांना विरोध करा, पाडा. हे माझं काही ऐकणारच नाही कदाचित असं बाबासाहेबांनाही वाटत होतं. पण बाबासाहेब इतके प्रभावी होते की पर्याय नव्हता. या देशाची राज्यघटना कुणी लिहावी असं जेव्हा काँग्रेसकडे चर्चा झाली तेव्हा एका इंग्रज माणसाचं नाव आलेलं होतं की त्याला द्या, तो लिहून दे. आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या विद्वत्तेनं हे सिद्ध केलं की बाहेर जायची गरज नाही, इथंच आहे. आणि तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की बाबासाहेबांना घटना समितीत ज्या माणसानं स्वतःच्या हिमतीवर पाठवलं, बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल, ते बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानची घटना लिहिण्यामध्ये पुढे होते. बाबासाहेबांनी कशी माणसं तयार केलेली होती हे लक्षात.
आज घडोघडी बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं, राज्यघटनेचंही नाव घेतलं जातं, पण ज्या प्रमाणामध्ये आपण बाबासाहेब समजून घ्यायला पाहिजेत आणि ह्या राज्यघटनेच्या सगळ्या तरतुदी समजून घ्यायला पाहिजेत, त्यामध्ये कुठंतरी कमी पडतो आहोत असं मला पुन्हा पुन्हा वाटतं. मराठीमध्ये अनेक कवी लेखकांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे, हिंदीमध्येही केलेलं आहे. संविधान काय देतंय? मी बऱ्याच वेळेला असं विचार करतो, सामान्य माणसाला संविधान काय देत? खेड्यापाड्यातल्या माणसाला काय देतं? संध्याकाळची मी मायनीसारख्या एका दुष्काळी भागात मी राहतो. संध्याकाळी मी फिरून येत होतो, संध्याकाळी फिरायला गेलेलो आणि 2 स्त्रिया डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन येत होत्या आणि त्या म्हणत होत्या की आता आपण संपच केला पाहिजे, आपल्याला मजुरी फार कमी देत होती. या गावातल्या खेडेगावातल्या सामान्य कष्टकरी स्त्रियांना आपण बंड केलं पाहिजे हे वाटण्याचं बळ हे संविधान देतं आणि तो अधिकार सुद्धा संविधानच देतं. हे लक्षात, संविधान काय देतं आपल्याला? हे देत आहे. दुष्यंत कुमार नावाच्या हिंदी कवीनं एका कवितेमध्ये खूप छान सांगितलेलं आहे, ओ आदमी नहीं है मुकम्मल बयान. मुकम्मल म्हणजे तोडीस तोड. ओ आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है, सामान कुछ नहीं है फटे हाल है मगर, सामान कुछ नहीं है फटे हाल है मगर, झोले में उसके पास कोई संविधान है. सामान्य माणूस ज्याच्या कपाळावर घाव आहे, फाटकी कपडे आहेत, फटे हाल आहे, त्याच्याजवळ आज काय आहे? माझ्याजवळ संविधान आहे. हे सांगणारा समाज आपल्याला उभा करावा लागेल आणि जो समाज आपल्या संविधानाप्रती जागृत असेल त्या समाजाचं रक्षण हे संविधान करेल. पूर्वी असं म्हटलं जात होतं, धर्मो रक्षति धर्म. जे धर्माचं पालन करणाऱ्याचं रक्षण करतो. काय बदललाय? आता म्हणावं लागेल संविधानाचं पालन करणाऱ्याचं रक्षण करतो आणि हे सगळं आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मराठीत अरुण काळे नावाचा एक कवी होऊन गेला आणि या कवीनं बाबासाहेबांच्या बद्दल एका कवितेमध्ये खूप छान म्हणून ठेवलेलं आहे. मी त्यांच्या कवितेच्या ओळींनी माझ्या बोलण्याचा विराम करतो. बाबासाहेबांच्या बद्दल खरं तर त्या सगळ्या कवितेत कुठेही बाबासाहेब हा शब्द नाही. म्हणजे बघा कवी किती छान पद्धतीनं ते लिहितोय. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा आणि मल्टीमीडिया कीबोर्ड. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा आणि मल्टीमीडिया कीबोर्ड. हा संगणक, ही मेमरी आणि अपडेट प्रोग्राम ही तूच दिलेला. पोरग हरवू नये म्हणून बाप पुढे जाऊन रस्त्यावर उभा राहतो. पोरग हरवू नये म्हणून बाप पुढे जाऊन रस्त्यावर उभा राहतो. तसा तू पुढे आलास 21व्या शतकात आमच्याही आली. बाबासाहेबांनी जो विचार केलाय, काळाच्या पुढे जाऊन उद्या काय होईल, कशाची गरज असेल, तसा तू पुढे आलास 21व्या शतकात आमच्याही आधी. तुझे समकालीन महापुरुष जाऊन बसलेत इतिहासाच्या पुस्तकात सिनियर सिटीजन सारखे. एकमेकांच्या प्रकृतीच्या चौकशा करत. तूच फक्त फिरतो आहेस 12 हत्तींचं बळ घेऊन. तूच फक्त फिरतो आहेस 12 हत्तींचं बळ घेऊन. रस्त्यातून, मैदानातून, गरिबांच्या झोपड्यातून, विद्वानांच्या चर्चा आणि दुखावलेल्यांच्या विवादातून, कायदे कानून, विद्या आणि विद्यापीठातून, नाटक, गाणे, सिनेमा आणि साहित्य संमेलनातून पुन्हा पुन्हा उठवायला येतोस कवितेतून. पुन्हा पुन्हा उठवायला येतोस कवितेतून. बाबासाहेब आजही सगळीकडे वावरतायत त्यांच्या विचाराने आणि त्यांचं हे असणं फार महत्वाचं आहे.
या एकूणच सगळ्या राज्यघटनेतलं कलम 32 हे बाबासाहेबांचं आवडतं. कारण या कलमानं काय दिलेलं आहे, या तरतुदी जर नीटपणानं पाळल्या जात नसतील तर तुम्हाला न्यायपालिकेत दाद मागण्यासाठी संधी दिलेली आहे. आज ज्याला आपण जनहित याचिका म्हणतो ती आपल्याला करता येते ती या कलमानं. हे बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं जे काही देऊन ठेवलेलं आहे, काय होत असतं बघा, एखादा असतो ना, आपण चित्रपट पाहतात मुलं आणि ते वेगवेगळे स्पायडरमॅन, सुपरमॅन, अमकमॅन, फमकमॅन असतात, त्याला खूप गॅजेट्स असतात. ते कुठलं तरी बटन दाबलं की गॅजेट सुरू होतं. तुमच्याजवळ खूप शस्त्र आहेत, पण ती नेमकी कशी काम करतात, कशी चालतात हे तुम्हाला माहितच नाहीये, तर तुम्ही ती शस्त्र वापरू शकत नाहीत. बाबासाहेबांनी ही खूप सारी शस्त्र त्यांच्या सगळ्या लेखनातून आपल्याला देऊन ठेवलेली आहेत. किमान आपण हे समजून तरी घेऊया की काय काय देऊन ठेवलंय आपल्याला. त्यांनी काय काय दिलंय. लढाया तर करावीच लागतील हक्क अधिकारांच्या, पण आपल्याला कुठल्या लढाईत कुठलं शस्त्र वापरायचं, कुठला विचार वापरायचा, कुठला डावपेच वापरायचा हे जर कळलं नाही तर ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. आणि म्हणून सामान्य माणसाला या आजच्या काळाच्या संदर्भात उभं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं काम आणि भारताचं संविधान या दोन्ही गोष्टींची अत्यंत गरज आहे. ह्या दोन्ही गोष्टींबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपण शतशः ऋणी आहोत. मगाशी फिजिक्स विभागातलेच एक सर आले आणि थांबता येत नव्हतं त्यांना, ते बाबासाहेबांच्या फोटो जवळ गेले आणि म्हणाले बापाचा बाप आहे आणि गेले निघून. हा बापाचा बाप आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. हे समजून घेण्याची संधी मला श्रीकृष्ण महाजन सरांनी इथं दिली, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि सहन केलं त्याबद्दल मी तुमचंही ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावरती अतिशय उत्कृष्टरित्या विचार आपण या सभागृहामध्ये मांडले. धन्यवाद.